एसपीबी मित्रमंडळ आयोजित ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक, साजन पाटील सरांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं हे चषक आणि त्याचा हा पहिल्या दिवशीचा पहिला सेमीफायनलचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला निश्चितपणे आला आहे। एका बाजूला वारसलीन आणि दुसऱ्या बाजूला VKM विश्वमित्र क्रीडा मंडळ, अशा दोन संघांमधला सामना, एक चुरशीचा सामना। हा सामना 4 षटकांचा असणार आहे मित्रांनो। सामना सुरू होत आहे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळणार आहे। ते अर्थातच ज्यांनी सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण निवडलं असं वारसलीनचा संघ दिसतोय। दुसऱ्या बाजूला सलामीची जोडी VKM संघाची। पहिला चेंडू सरळ हाताने V मध्ये खेळत असताना ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला। मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, तो चेंडूपर्यंत झेपावला आणि तितक्यातच एक धाव इथे पूर्णत्वास करत असताना आपल्याला पाहायला मिळाले। एका धावेने धावक संख्येचा श्री गणेश अर्थातच सुरुवात करत असताना पाहायला मिळतात ते VKM क्रीडा मंडळ, ज्यांच्या माध्यमातून वर्ली प्रीमियर लीग ही स्पर्धा भरवण्यात येते, आयोजित करण्यात येते। असा VKM विश्वमित्र क्रीडा मंडळाचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय। पुढल्या चेंडूसाठी गोलंदाज सज्ज झालाय। राईट आर्म ओव्हर द विकेट। इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, अप्रतिम झेल, यष्टिरक्षकाची कमाल, गोलंदाजाची धमाल, विकेट। साई प्रसाद मयेकर आणि संदेश गावंड। परंतु या आधीचा झेल पाहिला तर अप्रतिम होता। अगदी यष्टिरक्षकाच्या बाजूने फलंदाजाची बॅटची कडा घेतल्यानंतर उजव्या बाजूने एक जाणारा चेंडू अगदी झेपावून चेंडूला मात्र आपल्या हातामध्ये स्वीकारलं। ते अर्थातच लाड होते तिथे आणि अगदी लाडाने चेंडूला स्वीकारलं, म्हणूनच की काय त्यांच्या खात्यावर एक विकेट इथे दर्ज होताना पाहायला मिळणार आहे। पुढला चेंडूसाठी सज्ज होतोय। यावेळी पुन्हा एकदा अंगावर अंगलटी आलेला आहे यष्टिरक्षक, दे धमाल घे कमाल, पुन्हा एकदा विकेट। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अतीत, आणि अतीत सुद्धा, अतीतचं भविष्य हे सुद्धा विकेट। सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे। अर्थातच हॅट्रिक, फलंदाज बाद। रुपेश नावाचा झंझावात, खरं पाहिलं तर मध्ये इंस्टाग्रामवर रील्स फेमस झाली होती रुपेश मिसळची। रुपेश मिसळ म्हणजे संपला विषय। इथे मात्र रुपेश गोलंदाजी करते आणि अक्षरशः समोरच्या फलंदाजी मधला